सर्व मान्यवरांचं स्वागत। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंब जिल्हा धाराशिव या संस्थेचा आज नामांतरण सोहळा पार पडत आहे। असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। या महाराष्ट्राला संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली असतील किंवा संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय असतील, यांची फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे। या संत परंपरेतील फार मोठं नाव जे धाराशिवच्या या मातीने आपल्याला दिलं, संतश्रेष्ठ गोरोबा काका यांचं नाव आज या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिलं जात आहे। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, त्याचबरोबर माननीय शिक्षक आमदार श्री विक्रम बप्पा काळे साहेब, हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोदले, माननीय श्री नितीन काळे साहेब, माननीय श्री महादेव महाराज अडसूळ, माननीय श्री नवनाथ नाईकवाडी माजी सरपंच तेर, माननीय श्री सतीश दंडनाईक, माननीय श्री अमित शिंदे, माननीय श्री शिवाजीराव लकडे सर, माननीय नाडे सर, माननीय मगर सर, माननीय श्री पांडुरंग कुंभार साहेब, या सर्व मान्यवरांची उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेली आहे। आजच्या या कार्यक्रमासाठीचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, आमचे गुरु आणि कळंबचे रहिवासी हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोदले यांचा सत्कार संस्थेचे प्राचार्य के जे पवार साहेब करतील, त्यांनी करावा अशी त्यांना विनंती। हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोदले, ज्यांनी कीर्तनाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं असे संत आज आपल्यात उपस्थित आहेत। हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोदले, टाळ्याच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया। माननीय श्री महादेव महाराज अडसूळ यांचा सत्कार श्री डोंगे सर गटनिदेशक करतील, त्यांनी करावा अशी त्यांना विनंती। त्यानंतर जिल्ह्याचे नेते माननीय आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचा सत्कार संस्थेचे प्राचार्य श्री केशव पवार करतील। आमचं भाग्यच आहे की आज या औद्योगिक संस्थेत एक नव्हे तर 2 आमदार आलेले आहेत। यानंतर आम्हा सर्वांचे शिक्षक आमदार माननीय श्री विक्रम बप्पा काळे साहेब यांचा सत्कार संस्थेचे गटनिदेशक श्री डोंगे सर करतील, त्यांनी करावा अशी त्यांना विनंती। त्यानंतर आजच्या या नामांतरण सोहळ्याचं प्रास्ताविक संस्थेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य, ज्यांनी या संस्थेला नवरूप दिलं असे माननीय श्री केशव पवार साहेब करतील, त्यांनी करावं ही त्यांना विनंती। आज अतिशय
आनंदाचा असा सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी माननीय आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब, माननीय शिक्षक आमदार प्रकाशजी महाराज बोदले, नितीनजी काळे, महादेव महाराज, नवनाथजी नायकवाडी, श्रीयुत दंडनाईक, अजित शिंदेसाहेब, अजितजी पिंगळे साहेब, शिवाजी लकडे सर, नाडे सर, मगर सर, पांडुरंगजी कुंभार सर आणि आदरणीय व्यासपीठ सौ सरोजिनीताई आणि आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांची गोरोबा काकांवर असीम अशी श्रद्धा आहे ते परिसरातील आणि माझ्या कळंब शहरातील सर्व आदरणीय नागरिक, महाराष्ट्र शासनाच्या 4 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब, जिल्हा धाराशिव या संस्थेला संतश्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब असं नामकरण त्या ठिकाणी प्राप्त झालं। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागामार्फत अनेक असे उपक्रम चालवले जात असतात। त्या उपक्रमाअंतर्गतच ही संस्था प्रत्येक उपक्रमामध्ये हिरिरीने त्या ठिकाणी भाग घेत असते। मग त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक दिनी गड किल्ले स्वच्छता असेल, त्याचबरोबर PM रन स्किल असेल, महाराष्ट्रातील 435 संस्थांमध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना संविधानाच्या बाबतीत आकलन व्हावं म्हणून 435 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून त्या ठिकाणी संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। आपल्या कळंब संस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। महिला प्रशिक्षणार्थींसाठी ती सबल व्हावी हा उद्देश समोर ठेवून आमचे मंत्री माननीय मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून हर घर दुर्गा हे अभियान सुद्धा आम्ही त्या ठिकाणी यशस्वीपणे राबवित आहोत। त्याचबरोबर भारत सरकारच्या हर घर तिरंगा या अभियानामध्ये सुद्धा आम्ही हिरिरीने त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे हार्दिक आभार व्यक्त करतो की माझ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब या संस्थेला आपल्या परिसरातील संतश्रेष्ठ गोरोबा काका यांचं नाव दिलं, त्याबद्दल मी शासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोदले आमचे गुरुवर्य हे आपल्या सर्वांना आपले विचार सांगतील, मार्गदर्शन करतील आणि आशीर्वाद देतील। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये संत गोरोबा काका ते यांचा अवतार, यांची ज्येष्ठता, यांची श्रेष्ठता आणि त्यांचं एक थोरपण आहे, वेगळेपण आहे। अशा संत गोरोबा काका यांच्या नावानं या शासकीय औद्योगिक या संस्थेला नाव देण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माननीय आमदार, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, शिक्षक आमदार विक्रमरावजी काळे साहेब, दुसरे आमचे भाजपचे नेते काळे साहेब आणि सरोजिनीताई राऊत
आणि या आमचे महादेव महाराज आणि या व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठावर असलेले मान्यवर जेवढे अधिकाराचे तेवढे समोर बसलेले सगळी मंडळी त्याच अधिकाराचे, म्हणून त्या सर्वांना कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. आजच्या या प्रसंगी मी महाराष्ट्र शासनाचं अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन करतो. त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने जेवढे औद्योगिक शासकीय विद्यालय आहेत, संस्था आहेत, त्यांच्यासाठी संत महंतांची, समाजसुधारकाची नावं देण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो. दुसरं कारण असं आहे, मी अधिक वेळ बोलणार नाही. आपल्याला माहीत आहे हा टाईम चहाचा आहे आणि चहाचा टाईम एका कपाचाच असतो आणि दुपारचा टाईम असला म्हणजे भोजनाचा असतो, ते रगडून जेवलं तरी हरकत नाही. त्याच्यामुळे आता आमदार मंडळीला खूप पुढचे कार्यक्रम आहेत, म्हणून अधिक काही न बोलता 2 मिनिटात एक महत्त्वाचा विचार सांगतो. तो म्हणजे असा, हे नावं द्यावी याचं कारण काय आहे. आळंदीला एक 5 लाख लोकांचा मोठा सप्ताह केला होता. त्याच्यामध्ये IBN लोकमंचचे म्हात्रेंनी मुलाखत घेतली होती. त्यात विजय भटकर होते, अर्थतज्ज्ञ टिळक होते, आम्ही 3 जण होतो. मला त्यांनी प्रश्न विचारला की महाराज एवढं शिक्षण प्रगत होत चाललं आहे, विज्ञान एवढं प्रगत होत चाललं आहे आणि भविष्य काळात दिंडी, सप्ताह, साधू संत या गोष्टीकडे लोक लक्ष देतील का. त्यावेळेला मी एक उत्तर दिलं होतं. ते असं दिलं होतं की जात धर्म पंथ, असं उत्तर दिलं होतं दादा, की जात धर्म पंथ, परिस्थिती, शिक्षण, अडाणी, प्रादेशिकता, पौरात्य देश, पाश्चात्य देश या सगळ्या मर्यादा ओलांडून अखिल मानवजातीसाठी 2 गोष्टी कॉमन आहेत. एक तर आरोग्य नीट राहिलं पाहिजे आणि दुसरं समाजामध्ये सत्प्रवृत्ती राहिली पाहिजे. या 2 गोष्टी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आवश्यक आहेत आणि आरोग्य नीट असण्यासाठी आणि सत्प्रवृत्ती नीट असण्यासाठी संत महंतांचे आणि समाजसुधारकाचे विचार समाजामध्ये रुजल्याशिवाय ह्या गोष्टी टिकणार नाही आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. आज जरी आपण सुधारणेच्या नावाखाली पुढे पळत असलो तरी लोक माघारी फिरून येत असतात. मारुत्याच्या मंदिराच्या पासून निघालेली दिंडी जर गाव प्रदक्षिणा चालली तर म्हाताऱ्या माणसाने दिंडीच्या मागं पळायचं नाही, आपण मंदिरातच बसून राहायचं, कारण दिंडी फिरून तिथंच येत असते. तसं अलीकडसुद्धा आरोग्यासाठी दिंडी फिरून तिथंच आली. साखर सम्राट झाले, साखरेचा चहा, साखरेचं पुरण, पण आता लोकांच्या लक्षात आलं साखरेपेक्षा गुळ बरा, मग दिंडी माघारी फिरून आली, येथे गुळाचा चहा मिळेल. आणि आज सगळ्या केमिकल वस्तूमुळे आरोग्य किती बिघडतं आहे, त्या प्लास्टिकमध्ये किती केमिकल आहे, भविष्यात कॅन्सर होण्याचा किती धोका आहे. भविष्य काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल. जुन्या काळामध्ये लोक जेवायला जाताना आपला घरचा तांब्या घेऊन जात होते का, या केमिकलच्या प्रदूषणानं दिंडी माघारी फिरून आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना म्हणलं लोक चंद्रावर जरी गेले आणि उंदरावर बसून इंद्राबरोबर जरी गप्पा मारायला लागले तरी परंतु अध्यात्माची समाजाला गरज आहे, त्याच्याशिवाय भागणार नाही. आज शासनाच्या लक्षात आलं, साधू संतांची नावं या ठिकाणी दिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट समाजसुधारकाची नावं दिली पाहिजेत. आलुले गुरुजी असतील, आपले पुण्यपुरुष स्वर्गीय उद्धवराव पाटील साहेब असतील, संत गोरोबा काका आहेत, अशा अनेक संत महंतांची नावं देऊन हे नियोजन केल्याबद्दल मी शासनाचं खूप अभिनंदन करतो. आणि दादा माणसाची देहबोली सांगत असते की आपणही ठेवत असताना गोरोबा काकाचा फोटो असा ठेवा तसा ठेवा. दादा बोलत होते का, मनात असल्याशिवाय बाहेर येत नाही. आता गोरोबा काका तुमच्या मनात बसलेत, ही चांगली गोष्ट झाली. तुमच्या मनात बसलेत गोरोबा काका, चांगली गोष्ट आहे. मध्ये 4 कोटीचं आम्ही उद्घाटन केलं. आता दादा किती कोटी आणतील काही सांगता येत नाही. मध्ये एक राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम झाला, त्यांनी 1 कोटी जाहीर केले होते. त्यावेळेला मी म्हणलं हिवाळ्याचे दिवस आहेत, 5 कोटी द्या. त्या घोषणा झाल्या दादा, पण ते शब्द साकार करण्याचं भाग्य गोरोबा काकांनी तुम्हाला दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. आधी काही न बोलता या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कुंभार विठ्ठल मंत्र सोपा, एक वेळा बाप्पा उच्चार्ये. यानंतर
आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आमचे शिक्षक आमदार माननीय श्री विक्रम बाप्पा काळे साहेब। आम्हा सर्वांचे लाडके आमदार शिक्षक आमदार माननीय श्री विक्रम बाप्पा काळे साहेब। आज आपल्या कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संतश्रेष्ठ गोरबा काका यांचे नाव देण्याचा नामकरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हबप प्रकाशजी बोधले महाराज, आपल्याच तालुक्याचे सुपुत्र हबप महादेव अडसूळ महाराज, या जिल्ह्याचे त्याचबरोबर राज्याचे युवा नेते आदरणीय आमदार राणा जगदीशजी पाटील साहेब, उपस्थित असलेले नितीनरावजी काळे, सतीशजी दंडनाईक, राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीरावजी लकडे सर, नाडे सर, भाजपचे तालुक्याचे अध्यक्ष अजितरावजी पिंगळे, काँग्रेसचे पांडुरंगरावजी कुंभार, शिवसेनेचे श्रीमान हुलजुतेजी, RPIचे बंडूभाऊ उर्फ संजयरावजी बनसोडे, उपस्थित असलेले अमितरावजी शिंदे, शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्ता तनपुरेजी, विकासजी बारकोल, दत्ताजी साळुंके, रामहरीजी शिंदे, उपस्थित असलेले या संस्थेचे प्राचार्य केशवरावजी पवार सर, त्यांचे सर्व सहकारी, निदेशक बांधव भगिनी, त्यांचे सर्व कर्मचारी, शहरातून पंचक्रोशीतून आलेले सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी, सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींनो, आज खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं राज्यामध्ये जे काही 343 शासकीय ITI आहेत, ह्या सगळ्या ITIना त्या तालुक्यातील त्या जिल्ह्यातील जे संत महंत होऊन गेले किंवा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय काम राहिलं आणि ज्यांचा आदर्श समाजापुढे ठेवावा अशी जी व्यक्तिमत्व आहेत, अशांची नावं देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने त्या ठिकाणी घेतला आणि त्याची अंमलबजावणी या राज्याचे कौशल्य विकास मंत्री माननीय नामदार मंगलप्रभातजी लोढा साहेब यांनी तातडीनं करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं आदरणीय राणादादांनी सुद्धा आपल्या जिल्ह्यासाठी आदरणीय सीना आलुरे गुरुजी असतील किंवा आपले भाई उद्धवराव पाटील असतील किंवा संतश्रेष्ठ गोरबा काका असतील, यांची नावं या आपल्या जिल्ह्यातल्या ITIला द्यावीत अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे दिला आणि त्याला मंजुरी देण्याचं काम महायुती सरकारनं त्या ठिकाणी केलं। त्याबद्दल सुद्धा मी महायुती सरकारचं, या खात्याचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांचं सुद्धा मी मनापासून आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। आज त्याचबरोबर दुसरी दादा आनंदाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेब यांचं सुद्धा नाव लातूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्याचा निर्णय महायुती सरकारनं त्या ठिकाणी घेतलेला। ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं भूषणाची गोष्ट आहे
आणि म्हणून निश्चितपणानं या शासकीय औद्योगिक प्रशिक्षणमध्ये आज सर्वसामान्यांची लेकरं आपलं भवितव्य घडवण्यासाठी येतात. गोरगरिबांची लेकरं यामध्ये ट्रेड होऊन कुठंतरी स्वतःच्या पायावरती उभं राहावं म्हणून आज वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी काम करतायत. आणि मग अशा ग्रामीण भागातल्या माझ्या तरुणीला जेव्हा ही शिक्षण या संस्थेमध्ये ते घेतील तेव्हा निश्चितपणानं संत श्रेष्ठ गोरबा काकांचं स्मरण त्याला त्या ठिकाणी होईल. आणि संत श्रेष्ठ गोरबा काकांचं स्मरण नमन करत असताना त्यांना हे शिक्षण घेत असताना सुद्धा निश्चित हे आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे आणि त्याचा ठेवा जतन करण्याचं काम या पुढच्या पिढीचं आहे. हा सुद्धा संदेश या नामकरणातून देण्याचं काम या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. नुसतं नाव दिलं म्हणजे काम संपलं असं नाही आहे. तर येणारे नवीन पिढीनं सुद्धा या जिल्ह्यामध्ये कोण मोठे थोर व्यक्ती झाले, कोण मोठे संत श्रेष्ठ झाले, या जिल्ह्यासाठी त्यांचं काय योगदान आहे ही सगळा इतिहास त्यांना येणाऱ्या पिढीला माहिती झाला पाहिजे, नव्हे तर त्याचं त्यांनी स्मरण केलं पाहिजे. हा सुद्धा एक मुख्य हेतू महाराष्ट्र शासनाचा हा नाव देण्यामागे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक सार्थ नाव आज आपल्या कळंब येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्याचं काम राज्य शासनाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होतोय. याचा शिक्षक आमदार म्हणून आणि या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून मला निश्चितपणानं अभिमान आणि आनंद आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते नामदार अजितदादा पवार साहेब आणि या खात्याचे मंत्री माननीय नामदार मंगलप्रभातजी लोंढा साहेब यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आज राणादादा स्वतः या उद्घाटनासाठी आपल्या इथे आले त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि योगायोग की दोन्ही आपले महाराज हे आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, मराठवाड्याचं वैभव आहे. आणि योगायोगानं ते सुद्धा आज इथं उपस्थित आहेत. नसता महाराज सहसा आपल्याला सापडत नाहीत. पुण्याला गेले, कीर्तनाला गेले, पंढरपूरला गेले, असं म्हणजे त्यांचं संबंध महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भ्रमण असतं. आणि ती आमच्यासाठी अलौकिक बाब आहे की आपल्या जिल्ह्यातला माणूस एवढा मोठा होतोय, एवढ्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी कीर्तन देतोय, ही आपल्या दृष्टीनं सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. पण योगायोगानं दोन्ही महाराज आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचाही आपण मनापासून आभार व्यक्त करतो. कालच महत्त्वाचा दसरा सण झालाय, त्याहीबद्दल आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि नम्रपणाची विनंती करतो की काही दिवसावर बटणं दाबायची वेळ आपल्यावरती येणार आहे, तेव्हा पुन्हा सगळ्या जनतेला जाऊन आपल्या महाराष्ट्र सरकारनं जनतेला काय दिलंय, सर्वसामान्यासाठी काय आणलंय, शेतकऱ्यासाठी कोणती योजना आणली, लाडक्या बहिणीसाठी कोणती योजना आणली, आमच्या भावासाठी कोणती योजना आणली, हे सगळं आपण लोकांच्या शेवटच्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचवण्याचं काम तुमच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी आहे. आणि ते जर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं केलं, तिन्ही पक्ष एकसंघपणे, मग ते आरपीआय असेल, घटक पक्ष असतील, या सगळ्यांनी मिळून एक संघपणाने केलं तर या पुढच्या काळात सुद्धा महायुतीचं सरकार पुन्हा या महाराष्ट्राच्या सत्तेवरती येण्यामध्ये कसली अडचण त्या ठिकाणी राहणार नाही. ते पण आपण त्या ठिकाणी करावं, ही पण विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोरोबा काकांचं या संस्थेला नाव मिळण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे या जिल्ह्याचे सुपुत्र माननीय श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचा सत्कार सर्व वारकरी संप्रदायातर्फे हरिभक्त परायण महादेव महाराज अडसूळ हे करतील. आज खरंच वारकरी संप्रदायातले सर्व वारकरी हे सुखावलेले आहेत. आणि वारकरी संप्रदायाकडून होणारा हा अलौकिक सत्कार संत श्रेष्ठ गोरोबा काका यांचं नाव दिलं
आणि सर्व वारकरी अंतःकरणातून सुखावले. एकदा मोठा आपण सर्व मिळून गजर करूया. पुंडली कवरदे हरी विठ्ठल, हात वर करा. श्री ज्ञानदेव संत श्रेष्ठ गोरोबा काका की, संत श्रेष्ठ गोरोबा काका की. आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी करावं अशी त्यांना विनंती. आदरणीय बोधले महाराज, आदरणीय महादेव महाराज, आपल्या सर्वांचेच लाडके आमदार विक्रमजी काळे, उपस्थित असलेले सर्वच आदरणीय वडीलधारी, सर्व सन्माननीय बंधू भगिनी, सर्व सन्माननीय सहकारी, उपस्थित असलेले काही विद्यार्थी आहेत का? उपस्थित सर्व विद्यार्थी आणि आपल्या ITIचा स्टाफ, आज खरंच एक आपल्या सर्वांसाठीच वेगळा असा दिवस आहे. महायुती सरकारने जो निर्णय घेतला आहे, खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. आपण काकांचं नाव या ITIला दिल्यानंतर किती बदल होतो हे तुम्हाला बघायला मिळेल. त्याची प्रचिती इथल्या सर्वांना होणार आहे. कारण काकांचं नाव दिलं की आमच्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी वाढते. म्हणजे राजकारण्यांची वाढते, लोकप्रतिनिधींची वाढते, स्टाफची वाढते आणि विद्यार्थ्यांची वाढते. आपण आल्यानंतर जे काही इथे इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं आणि जी काही आपली गरज असेल ती येणाऱ्या काळामध्ये आपण ती गरज पुरवू आणि या ITIचा कायापालट करू, हा शब्द पहिलं मी तुम्हाला देतो. आपल्या या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामकरण झालं संतश्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब, असं मी शासनाच्या वतीने जाहीर करतो आणि सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी म्हटल्याप्रमाणे खूप विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय आहे आणि मी वैयक्तिक तर आभार व्यक्त करतो, परंतु सर्व तेरकरांच्या, किती तेरचे आलेत की काही जण, या सर्वांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे, महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. मला वाटतं काकांच्या नावाने कुठली दुसरी शासकीय संस्था आत्तापर्यंत नाही आहे. आहे कुठली शाळा वगैरे? शाळा असणार, पण शासकीय संस्था आणि उच्च शिक्षणाची असं नाही. त्यामुळे एक वेगळा या विषयाच्या बाबतीतलं महत्त्व आहे, अभिमान आहे. आणि या ITIमध्ये शिकणारे जे आहेत ते गोरगरीब कुटुंबातले, सर्वसामान्य कुटुंबातले मुलं आणि मुली आहेत आणि काकांच्या आशीर्वादाने त्यांचं जीवन देखील, त्यांचं भविष्य देखील उज्ज्वल होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यासाठी जे लागेल ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी सुरुवातीलाच म्हटलं की स्वीकारलेली आहे. आपल्या सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये, खरं तर आपलं सरकार येऊन 2-2.5 वर्षच झाले, पण गेल्या वर्षीच अनेक विषयांच्या बाबतीत खूप महत्त्वाचे निर्णय घेतले. आणि नुसतं निर्णय नाही तर कृती. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पना असेल की जर्मनी या देशाबरोबर आपल्या महाराष्ट्र शासनाने करार केला आहे. त्यांना साधारण 4 लाख ट्रेंड मॅनपॉवर म्हणजे प्रशिक्षित त्यांना कामगार पाहिजे. प्रशिक्षण देऊन आपल्या भागातल्या मुलांना जर्मनीला पाठवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आपल्या धाराशिवमधल्या ITIचे साधारण 25 मुलं यांना आपल्या डायट कॉलेजला आता जर्मन ही भाषा शिकण्यासाठी, बेसिक जर्मन शिकण्यासाठी पाठवले. आणि एकदा बेसिक जर्मन ते शिकले की मग त्यांनी जो काही ट्रेड घेतला होता
त्याच्या अनुषंगाने त्यांना जर्मनीला पाठवायचं ठरलंय. इस्रायलला आपल्या धाराशिवचेच 5 बांधकाम मजूर, बांधकाम कामगार जे आहेत त्यांना थोडं ट्रेनिंग दिलं, थोडं जुजबी इंग्रजी येईल हे बघितलं, मग त्यांचं सिलेक्शन केलं गेलं आणि 5 जण आता इस्रायलला गेलेत. त्यांना महिन्याला पगार 1,35,000 रुपये. इस्रायलला गेलेत. आता इस्रायलच्या बाबतीत मी जास्त बाकी बोलायला नको, पण मूळ मुद्दा आहे की 5 जण इस्रायलला गेलेत, 25 जण जर्मन शिकतायत आणि आज ना उद्या त्यातले बरेच जण जर्मनीला कामासाठी जाणार आहेत. हे पहिल्यांदाच आपल्या राज्यामध्ये झालं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे सरकारचे खरंच मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपल्याला मला हेही सांगायचं आहे की आपले मुलं मुली जे आता ITI करून बाहेर पडतात त्यांना कुठेतरी मुंबई, पुण्याला, पिंपरी चिंचवडला जाण्याची गरज पडू नये म्हणून कौडगावला 1,500 एकरची MIDC इंडस्ट्रियल इस्टेट आपण विकसित करायचं ठरवलं होतं. आपलं सरकार आल्यानंतर MIDCनेच जबाबदारी घेतली आहे आणि ते स्वतः टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभी करतायत. या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमध्ये किमान 10,000 तरी मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध होणार आहे. 24 कोटीचं पहिलं टेंडर या कौडगावच्या MIDCमध्ये आता निघालं आहे आणि येणाऱ्या काळात मला खात्री आहे की टेक्निकल टेक्स्टाईलला एवढा वाव आहे आणि आपल्या पूर्ण देशात डेडिकेटेड टेक्निकल टेक्स्टाईलचं एकही पार्क नाही आहे. कौडगाव धाराशिवला देशातलं पहिलं डेडिकेटेड टेक्निकल टेक्स्टाईलचं पार्क होणार आहे. आणि टेक्निकल टेक्स्टाईल म्हणजे काय, तर आपला साधारण वस्त्र कापड निर्मितीचाच प्रकल्प असतो, पण त्याला काही स्पेशल क्वालिटी दिल्या असतात, काही वेगळे गुणधर्म असतात. म्हणजे आता खाली अंथरलेलं जे प्लास्टिक आहे ते सुद्धा टेक्निकल टेक्स्टाईल आहे. आपण शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी जे वापरतो, काय त्याला काय म्हणतो आपण, प्लास्टिक पेपर काय म्हणता, नाही मल्चिंगचं वेगळं, आणि आपल्या शेततळ्याला जे वापरतो ना ते सुद्धा टेक्निकल टेक्स्टाईल आहे. रस्त्यासाठी सुद्धा एक वॉटरप्रूफिंग कवर म्हणून टेक्निकल टेक्स्टाईल वापरलं जातं. बुलेट प्रूफ वेस्ट म्हणजे गोळी लागली तरी त्या जॅकेटच्या आत जाऊ नये त्यासाठी जो कपडा लागतो तो सुद्धा टेक्निकल टेक्स्टाईल आहे. जे आपले स्पोर्ट्समन क्रिकेट फुटबॉल खेळताना ज्या पद्धतीचा एक विशिष्ट कपडा वापरला जातो तेही स्पोर्ट्सवेअर आहे. ते स्पोर्ट्सवेअर सगळं टेक्निकल टेक्स्टाईल आहे. त्यामुळे ह्याला प्रचंड वाव आहे. म्हणून मुद्दाम देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा 2019ला जनादेश यात्रा घेऊन आले होते धाराशिवला, तेव्हा त्यांनी टेक्निकल टेक्स्टाईल पार्क अनाऊन्स केलं होतं. दुर्दैवाने मधल्या काळात काही आपल्याला मदत मिळाली नाही, पण आता आपल्या सरकारने स्वतः MIDC घोषित केलेली आहे. MIDCच्या माध्यमातून ही पार्क घोषित केलेली आहे. आपण तामळवाडीला देखील असंच 370 एकरवरती एक दुसरं इंडस्ट्रियल इस्टेटचं डेव्हलपमेंट हाती घेतलं आहे. त्याची आता भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. सोलापूरचे 150 उद्योजक तिथे आता गुंतवणूक करायला तयार झालेत. सोलापूरच्या ऐवजी जर धाराशिवमधल्या तामळवाडीला ते आले तर त्यांना मोठ्या सवलती मिळतात. त्यामुळे इथे देखील त्यांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून साधारण 12,000 रोजगार निर्मितीचं आपण उद्दिष्ट ठेवलं आहे. कळंबमध्ये देखील त्या बाबतीत आपण शिराडोनला जागेचं ठरवलं होतं. दुर्दैवाने तो विषय अजूनही थोडा क्लिष्ट आहे, मार्गी लागलेला नाही आहे. येरमाळ्याच्या जवळसुद्धा काही जागेचं आपण बघतोय. पुढच्या काळामध्ये तो विषय देखील निश्चितपणे मार्गी लागेल, कारण आपण जिल्हा म्हणून आता व्यापक आणि वेगळा विचार करतोय. आपण पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि उद्योग आणून रोजगार निर्मिती याच्यावरती भर दिलेला आहे. आणि हे सगळं शक्य झालं आहे कारण केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे. आपलं महायुतीचं सरकार आल्यापासून गेल्या या 2-2.5 वर्षात जेवढा निधी आणि जेवढ्या महत्त्वाच्या योजना आपल्या जिल्ह्यात कार्यान्वित झाल्यात तेवढ्या गेल्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये झाल्या नव्हत्या. तुम्ही जर थोडी माहिती घेतली तर हे सगळं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे महायुती सरकारचे मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो. आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या स्टायपेंडचा विषयसुद्धा मला आवर्जून सांगायचा आहे. महिन्याला आपल्याला जे काय म्हणतात स्टायपेंडला विद्यावेतन, आपल्याला जे विद्यावेतन आधी मिळायचं किती होतं, 40 रुपये महिन्याला होतं.
मधल्या काळात आपण काही प्रयत्न केले, थोडं वाढलं, पण आपल्या महायुती सरकारने गेल्या 2 महिन्यापूर्वी ते विद्यावेतन जे आहे ते 500 रुपये केलं, 500 रुपये प्रति महिना. म्हणजे आपलं सरकार किती संवेदनशील आहे, अडचणीच्या काळात आणि अडचणीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी किती पुढाकार घेतं हे देखील आपण सर्वांनी समजून घ्यायला हवं. एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ही सर्व नामांतराची जी काही प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये आपले संतोष राऊत यांनी, आपल्याला माहिती आहेत DCM ऑफिसमधले, माहिती आहे की नाही, कुठले आहेत, हासेगाव शिराडून, त्यांनी देखील आपल्याला या पूर्ण कामामध्ये खूप मदत केली. त्यांचे देखील मी मनापासून आभार जाहीरपणे इथे व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजींचे, कारण ही संकल्पना आणि लोढासाहेबांना सांगून हा विषय जो आहे तो पुढे नेण्याचं काम जे आहे ते आदरणीय देवेंद्रजीने केलं. अजित काकांनी, आदरणीय अजित पवार साहेबांनी स्वाभाविकच आहे की त्याला मान्यता दिली आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी या पूर्ण विषयाला अंतिम मान्यता दिली. त्याच्याबद्दल देखील त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि एक मुद्दा अजून सांगतो, काय हरकत नाही ना, सांगतो. एक मुद्दा हा आहे की लाडकी बहीण योजना या बाबतीमध्ये खूप सारे गैरसमज मुद्दाम पसरवले जात आहेत. आपल्या काही भगिनी आहेत तिथे पण जरा कमीच आहेत. आपल्या माध्यमातनं मला सर्वांपर्यंत हे पोचवायचं आहे की आपलं सरकार ही योजना जी आहे ती कधीही बंद करणार नाही. लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार. आणि हे काही इलेक्शनचा जुमला नाही आहे. अनेक वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना नावाने ही योजना सुरू केली. थेट महिलेच्या माता भगिनीच्या खात्यावर पैसे जात आहेत, आर्थिक स्वातंत्र्य मिळतं आहे, पैसे कसे वापरायचे ते त्या माता भगिनीला ठरवता येतात. त्याच्यामुळे समाजातच मोठा सकारात्मक बदल मध्य प्रदेशमध्ये जाणवला. या माता भगिनींचं स्वतःबद्दलचा जो विश्वास, आत्मविश्वास ज्याला आपण म्हणू, तो निश्चितपणे वाढला आणि कौटुंबिक जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये खूप मोठा फरक होताना लक्षात आलं. देवेंद्रजींच्या जेव्हा हे या सर्व बाबी त्यांच्या पुढे जेव्हा मांडण्यात आल्या तेव्हा त्यांनी ठरवलं की महाराष्ट्रात सुद्धा अशीच योजना राबवायची. पैसे किती लागतील याची चर्चा झाल्यानंतर 46,000 कोटी रुपये लागणार वर्षाला हे कळालं. अजित काकाने लगेच मान्यता दिली आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली. आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा ही पूर्ण योजना जी आहे ती किती योग्य आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांची अंतिम मान्यता असते त्यांनी दिली. त्यामुळे ही योजना काय अशी तशी नाही आहे, बंद तर होणारच नाही आहे. आणि मध्य प्रदेशचं मॉडेल आपण बघा, आपल्या लक्षात येईल की किती व्यवस्थित त्यांनी केलं आणि त्यांच्यापेक्षा किती व्यवस्थित आपण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली. त्यामुळे खोटं नाटं बोलणारे जे आहेत त्यांना मी आता गमतीने सांगत असतो की उद्या सकाळी त्यांच्या घरी चहाला जावा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला का नाही म्हणून. कळममध्ये विचारायला हरकत नाही. उद्या पैसे उचलले निश्चितपणे त्यांना आपल्या सरकारच्या राज्याच्या तिजोरीची काळजी आहे. ते निश्चितपणे पैसे परत करणार असतील सरकारला. उद्या चेकबिक देतात का बघा. तर मुद्दा ह्याच्यातला असा आहे की मी मुद्दाम तुम्हाला एवढं लांबलचक का सांगितलं, कारण या योजनेच्या माध्यमातनं जे काही खोटं नाटं बोललं जातं या योजनेच्या विषयी त्याबद्दल आपण स्पष्टता आणावी. शासनाची, सरकारची, महायुतीची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे आणि मदत करण्याचीच आहे, हे आवर्जून मला आपल्याला सांगायचं होतं. यापेक्षा अधिक काही बोलायचे. काकांच्या नावामुळे एक वेगळं महत्त्व या पूर्ण प्रक्रियेला प्राप्त झालेलं आहे. बोधले महाराज म्हटले तसं आध्यात्मिक विचार आणि त्या आध्यात्मिक विचाराचं पालन आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्या इन्स्टिट्यूटलाच काकांचं नाव आहे म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे इथे येणारा प्रत्येक व्यक्ती थोडंसं वेगळं, थोडंसं अजून चांगलं वागेल
अशी माझी तरी नक्की अपेक्षा आहे. आणि आपण इथे असणारे सर्वजण, तुम्ही इथे असता काय? इथे असणारे कोण आहेत? नाही, मी म्हणत होतो की काकांचं नाव आता तुमच्या ITIला दिलेलं आहे, त्यामुळे सर्वांच्या वागणुकीमध्ये थोडा तरी सकारात्मक फरक पडावा ही अपेक्षा व्यक्त करतोय. आणि ती पूर्ण होईल ना, असा शब्द तुमच्याकडनं घेतोय. इथे तुम्हाला जे काही लागेल, आपल्याला या इन्स्टिट्यूटचा कायापालट करायचा आहे, जे काही लागेल व्यवस्थित लिहून 1-2 दिवसात द्या. आचारसंहिता लागली नाही लागली काही फरक पडत नाही. आपल्याला जे पाहिजे ते निश्चितपणे आपण मिळवून देऊ. तुमची जबाबदारी मात्र सगळ्यात महत्त्वाची आहे. बिल्डिंग काय एकदम छान करू, परंतु तुमचं ओव्हरऑल ॲटिट्यूड जे आहे ते अजून सकारात्मक आपण करावं अशी आपल्याला विनंती करतो. सर्वांनीच आपण या कार्यक्रमासाठी वेळ दिला. बाकी सगळं आपला इतर विषय जे आहेत महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून आपण वेळ दिला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडक्यात आभार व्यक्त करतील आणि राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. माळकर सर. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सन्माननीय मंत्री महोदय मंगलप्रभाजी लोढासाहेब यांच्या संकल्पनेतून या संस्थेत संत श्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आलेले आहे. व सदर नामकरण सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित माननीय आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, त्यानंतर शिक्षकांचे लाडके आमदार विक्रमजी काळेसाहेब, त्यानंतर सन्माननीय प्रकाशजी बोधले महाराज, त्यानंतर सन्माननीय महादेव महाराज अडसूळ, तसेच इतर सर्वांचे नाव न घेता व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, तसेच समोरील उपस्थित सन्माननीय मान्यवर पदाधिकारी, सन्माननीय नागरिक, आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो. व यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार असल्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपण उभं राहावं. सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट करावे. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.